श्रीराम जय जय राम। नाम आणि प्रेम ही जुळी भावंडे आहेत. साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो आणि विषयात तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते. पण वास्तविक आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हे सर्व संतांचे सांगणे आहे. मनाला उलटे केले की नाम हा शब्द तयार होतो. याचा अर्थ असा की नाम घेणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरविणे. नाम म्हणजेच न मम, प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा. निर्गुणाला एक जुळे झाले ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरले की दुसरे त्याच्या मागे येते. आज आपले प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तीवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतले आहे. त्या कारणाने भगवंतावर प्रेम करून त्याच्या मागे नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती, पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो. ते झाले की भगवंताचे प्रेम आपोआप येईल. घरादारावर प्रेम सहवासाने बसते. मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही? खरोखर या जगात कुणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहणे जसे शक्य नाही, तसे मी कोण आहे हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही. खरी सत्य वस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते. त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुखरूप आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 14. विषय माणसांचे स्वभाव, व्यवहारातील सावधगिरी आणि योग्य संगतीचे महत्त्व. हे दशक अत्यंत व्यवहार ज्ञान देणारे आहे. समर्थ रामदास स्वामी इथे सांगतात, जगात विचित्र स्वभावाचे लोक आहेत. त्यांच्याशी कसे वागावे हे जाणून घेणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. जगात अनेक प्रकारचे लोक असतात.
समर्थ सांगतात, कोणी सरळ, कोणी वाकडे, कोणी लोभी, कोणी दयाळू, कोणी मत्सरी, कोणी उदार, कोणी छिद्रान्वेषी, तर कोणी ज्ञानी. लोकांच्या स्वभावानुसार त्यांच्या कृती ठरतात. म्हणून सर्वांना एकसारखे समजून चालू नये. साधकाने हे नीट लक्षात ठेवावे की काही लोक बोलण्याने दुखावतात, काही लोक वागण्यात कठोर, काही फसवतात, काही मदत करतात, काही प्रेमळ, काही खोटारडे, काही सत्यप्रिय. स्वभाव ओळखणे हेच कौशल्य. खोटारडे आणि कपटी लोकांपासून दूर राहा. समर्थ चेतावणी देतात, खोटे बोलणारा, कपटी, पाठीमागून वार करणारा हा साधकासाठी घातक असतो. कारण त्याच्यामुळे मन विचलित होते, दुःख निर्माण होते, निर्णय चुकतात, स्वभाव बदलतो, मानसिक थकवा येतो. कपटी माणूस तोंडावर गोड बोलतो, पण मनात विष धरतो. ऐसे लोक लांबूनच ओळखावेत. प्रशंसा करणाऱ्यांपासूनही सावध राहा. समर्थ म्हणतात, जे सतत स्तुती करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कारण खऱ्या मैत्रीपेक्षा हेतू लपलेला असतो. स्वार्थ लपवण्यासाठी स्तुती केली जाते, चुकीच्या मार्गावर नेण्याची शक्यता. जो खरा मित्र असतो तो चूक सांगतो, ओरडतोही. तोच आनंदात संकटात साथ देतो. मत्सर करणारे लोक धोकादायक. समर्थ म्हणतात, मत्सरी माणूस इतरांचे चांगुलपण पाहू शकत नाही. मत्सर बुद्धी नष्ट करतो, मैत्री नष्ट करतो, कर्तृत्व दाबतो. मत्सरी माणूस समोरून हसतो आणि मागून अपमान करतो. साधकाने मत्सरू लोकांपासून अंतर ठेवा. संत, सद्गुरू, सज्जन यांचा संग महत्वाचा. समर्थ सांगतात, सज्जनांचा संग हा मनुष्याचा सर्वात मोठा भांडार. सज्जनांच्या संगतीने बुद्धी तेजस्वी होते, मन निर्मळ होते, ज्ञान मिळते, समाधान वाढते, मार्गदर्शन मिळते. सज्जन भेटला की नेहमी त्याच्याशी प्रेमाने, नम्रतेने वागावे. वाईट संग हा नाशाचा मूलस्तंभ. समर्थ ठाम सांगतात, वाईट संग ही सर्वात मोठी हानी. वाईट संगतीचे परिणाम: वाईट विचार, वाईट बोलणे, चुकीची कृत्ये, लोभ, मोह, भीती, पाप. असा संग साधकाचे मन विचलित करतो. त्या तुलनेत एकटेपणही जास्त चांगले. व्यवहारात बुद्धी वापरा. समर्थांचा निष्कर्ष: लोकांना दोष देण्याऐवजी त्यांच्यातील स्वभाव पहा. जिथे बुद्धीने वागणे आवश्यक आहे, व्यवहारात, व्यवसायात, नोकरीमध्ये, नात्यामध्ये, संवादात, समाजात, स्वभाव ओळखून वागले, मन शांत. स्वभाव न ओळखता वागले, संकट निश्चित. दशक 14 सार. लोकांचे विविध स्वभाव ओळखा. खोटारडे आणि कपटी लोकांपासून दूर राहा. सतत स्तुती करणाऱ्यांवर अंधविश्वास नको. मत्सर करणारे धोकादायक. सज्जनांचा संग सोने आहे, वाईट संग नाशाला नेतो. व्यवहारात बुद्धी, विवेक, समज आवश्यक. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.